पनवेल महानगर पालिका के खारघर सेक्टर 35 में बन रहे ट्रैफिक पार्क प्रोजेक्ट को लेकर विवाद खड़ा हो गया है। विरोध पक्ष नेता अरविंद म्हात्रे ने निर्माण कार्य को बेहद घटिया बताते हुए भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए हैं। उनका दावा है कि निर्माण इतना कमजोर है कि हाथ लगाते ही हिस्सा गिर रहा है, जिससे बच्चों की सुरक्षा पर सवाल उठ रहे हैं। करीब 15 करोड़ रुपए के इस प्रोजेक्ट पर स्थानीय नगर सेवक तुषार पाटिल ने भी नाराजगी जताई। वहीं सहायक आयुक्त नाना साहेब कामटे ने मामले की जांच कर दोषियों पर कार्रवाई का भरोसा दिया है। मी तुषार पाटील इथला स्थानिक नगरसेवक। वारंवार इथे काम चालू आहे। वारंवार इथे इथले स्थानिक लोकांची मोठ्या प्रमाणात तक्रार येत होती का काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। इथे आम्ही व्हिजिटला आलो तेव्हा बघितलं खरोखरच इथे एवढे एकदम साध्या पद्धतीचं काम चालू आहे, जेणेकरून हातामध्ये भिंत ती हलते पूर्णपणे। आणि इथे आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना देखील पनवेल महानगरपालिकेच्या पत्रव्यवहार केला। मी स्वतः 3 ते 4 वेळा त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना भेटलो, त्यांना रिक्वेस्ट केली का तुम्ही इथे येऊन बघा कोणत्या पद्धतीचं काम चालू आहे। तर एकही अधिकारी इथे आलेला नाही आणि हा ठेकेदार कोणाला जुमानतही नाही, बिनधास्त त्याच्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे त्याने। त्याच्यामुळे हे काम तोडून इथे चांगल्या पद्धतीने नव्याने काम व्हावे हीच मागणी नागरिकांची आहे। त्यामुळे मी सतत वारंवार पत्रव्यवहार केलेल्या महापालिकेकडे का या ठेकेदाराचं काम योग्य पद्धतीने चाललं नाही। भविष्यामध्ये आपल्यालाच इथे अडचण निर्माण होईल, कारण आपली तिथली सर्व लहान मुले इथे खेळतील आणि कोणतीही मोठी दुर्घटना न व्हावी यासाठी आताच तत्परतेने आपण जागे झाले पाहिजे। त्याच्यामुळे आज मी विरोधी पक्ष नेते अरविंद दादा म्हात्रे यांना रिक्वेस्ट केली का आज आपण अशा पद्धतीचं काम चालू आहे। कोणतेही ठेकेदार आपल्याला वाव देत नाहीत, अधिकारी वाव देत नाहीत का आपल्या पत्राचाही विचार करत नाहीत। त्याच्यामुळे अरविंद दादांनी रिक्वेस्ट करून आम्ही स्वतः इथे पाहणी करण्यासाठी आलो। ऑलरेडी हे टेंडर प्रशासन कालामध्ये झालं असेल, कदाचित काय यामध्ये माझ्या दृष्टिकोनातून मोठा भ्रष्टाचार यामध्ये आहे, जेणेकरून सर्व करदात्यांचा पैसा असाच वाया चाललेला आहे। मला तर वाटतं यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासन सुद्धा असू शकतो, हा माझा आरोप आहे प्रशासनावर। आता 5 सेक्टर खारघरमध्ये 35 एकरची हा ट्रॅफिक पार्क म्हणून बनतोय। हा 35 जवळजवळ 19 कोटीचा हा टेंडर्स आहे। तर त्याच्या वर्षी 15 कोटी 81 लाखाचं टेंडर असताना आज विलो करून 14 कोटी रुपये 60 लाखाचं हा टेंडर काढलेला आहे। आणि हा टेंडर काढलेला असताना ज्यावेळी माझ्याकडं स्थानिक नागरिक रोशन म्हात्रे असू द्या किंवा माझे सहकारी नगरसेवक तुषारजी पाटील असू द्या, याही तक्रार केली की आम्ही महिना 2-2 महिन्यापासून पत्रव्यवहार करतो की इथे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, पण अधिकारी येत नाही आणि आमच्या त्या पत्राचा दखलचं काही कोणी घेत नाहीत। त्याच्यामुळे मी स्वतः मला विनंती केली, मी पाहायला आलो तर खरंच एकदम थप झालो। स्वतः मी हात लावलं तर पूर्ण भिंत हालतो। मी स्वतः ब्लॅक बेल्ट कराडे, मी तुम्हाला नक्की सांगतो एक किकमध्ये मी भिंत तोडू शकतो। अशा पद्धतीने इथं बांधकाम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने इथेशी जर लहान मुले खेळतील, इथेशी मनोरंजन करतील ना, अशा पद्धतीने 15-15 कोटीच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाची जर कामं होत असतील, मग ती जनतेसमोर का दाखवू नये? या जनतेने त्याचा निर्णय घ्यावा का हे पैसे त्यांचे टॅक्सचे पैसे आहेत, कराचे पैसे आहेत। महत्वाचे मध्ये कराच्या पैशाचा जर विल्हेवाट अशा पद्धतीने लावत असतील तर ह्याच्यावर कुठेशी जर अंकुश पडला पाहिजे। नाही अधिकारी ह्याच्याकडे लक्ष देत किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत, म्हणून मी स्वतःहून इथे आलेलो आहे। किती कोटींचं? 81 लाखाचं काम होतं, परंतु बिलो करून हा 14 कोटी 60 लाखाचं काम आहे। पालिकेची तिजोरी खाली करण्याचं काम असंच आहे ते, म्हणून तर मी सांगतो ना, पालिकेची तिजोरी खाली करण्यासाठी असा प्रकार चालू हे पाहू शकता तुम्ही। आणि ह्याच्यामध्ये जे दिलेले आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता काम। 2025 साली काम निघालं होतं आणि 2027 सालीपर्यंत जी मुदत आहे कामाची, तोपर्यंत हा ठेकेदार अशा पद्धतीने काम निकृष्ट पद्धतीने करत बसेल। ह्याच्यामुळे माझी आयुक्तांना विनंती आहे, आयुक्तांना मी मागणी करणार आहे का आपण याची सखोल चौकशी करून याची टेस्टिंग करून, आता फूड कॉर्नर बसवलंय त्याची सुद्धा टेस्ट करून तुम्ही पाहून घ्या। उद्या असं नको दुर्घटना घडल्यावर नंतर मग तो कोणाचा अपत्य जाऊ नये, हे पाणी करण्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी त्यांना मी विनंती करणार आहे। सदरची तक्रार काल आमच्याकडे विरोधी पक्षनेते यांच्यामार्फत प्राप्त झालेली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने सदर कामाची चौकशी आपण टेक्निकल आमचे अभियंते आहेत यांच्यामार्फत करून घेऊ आणि जर तसं काही चुकीचं आढळून आलं असेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर किंवा यांच्यावरती आपण कारवाई करण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे। ट्रॅफिक पार्कचा चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क म्हणून हा प्रोजेक्ट आहे। हा खारघरमधील प्लॉट नंबर 9A सेक्टर 35 या ठिकाणी तो बनवण्याचं काम चालू आहे। सदरचं काम करण्यासाठीची मुदत मे 27 पर्यंतची आहे। विहित वेळेमध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी आपण दक्षता घेत आहोत। तसेच याबाबत जर काही तक्रारीच्या अनुषंगाने जर काही चुकीचं आढळून आलं तर ते एक तर दुरुस्त केलं जाईल आणि जर याच्यात कोण दोषी असेल तर त्याच्यावरती कारवाई
करण्यासाठी आपण प्रयत्न करू. मॅडम, याची सदरची तक्रार कालच माझ्याकडे प्राप्त झालेली आहे आणि हे काम उपअभियंते आपले कर्डिले साहेब यांच्यामार्फत ते टेक्निकली मॉनिटरिंग केलं जात आहे. आज याची मी या तक्रारीच्या अनुषंगाने आढावा बैठक बोलवलेली आहे. या अनुषंगाने आपल्याला सविस्तर माहिती मी देईन.